हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे खांडवी। त्याला सुरळीच्या वड्याही म्हणतात मराठीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत सुरळीच्या वड्या किंवा खांडवी। तर त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। तर हे 1 वाटी बेसन मी या पातेल्यात काढून घेते। आता याच वाटीचं मेजरमेंट करून सर्व जिन्नस घ्यायचे आहेत। तर 1 वाटी बेसन आणि 3 वाटी ताक घेणार आहे मी, बघू शकताय। हे ताक 3 वाटी घ्यायचं। ताक फार आंबटही नसावं किंवा सपकही नसावं, तर मध्यम ह्याचं चवीचं पाहिजे। आणि ह्याच मेजरमेंटने सर्व जिन्नस मोजून घेतले तर खांडवी एकदम छान होते। तर कमी जास्त प्रमाण करायचं नाही, प्रमाण सेम ते ठेवा। हवं का? आता आलं आणि मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा। यामध्ये 2 मिरच्या घेतलेल्या होत्या आणि आलं थोडंसं ठेचून घेतलेलं आहे। तर आता आलं आणि मिरचीचा ठेचा गेल्यानंतर आपण थोडीशी हळद घालणार आहोत। अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा हिंग घातलेला आहे। आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। तुम्ही कसं खाता, मीठ कमी जास्त त्या हिशोबात तुम्ही मीठ टाकू शकता, काय हरकत नाही। आणि आता विस्कच्या साहाय्याने पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या ह्या पिठाच्या। एकदम व्यवस्थित गुठळ्या मोडल्या म्हणजे आपलं पीठ छान होतं आणि गाठी राहत नाहीत अजिबात। आहे बघा, एक कढई घेतली, त्याच्यावर चाळणी ठेवून मी आता हे पीठ सर्व चाळून घेणार आहे। म्हणजे काय मिरचीचा आल्याचा चोथा किंवा पिठाच्या गुठळ्या असतील तर त्या निघून जातील। थोडं थोडं करून चाळून व्यवस्थित पीठ गाळून घेऊयात व्यवस्थित, बघू शकताय तुम्ही। फक्त मिरची आणि आल्याचा चोथा निघालेला आहे, बाकी काही सुद्धा नाही आहे। तर हे व्यवस्थित गाळून झालेलं आहे। आता मी चोथा टाकून देते आणि ह्या आल्याचा आणि मिरचीचा पूर्ण फ्लेवर त्यात पिठामध्ये उतरतो। त्यामुळं जरी हे टाकलं तर काय हरकत नाही, काय टेन्शन घ्यायची नाही। मस्त आपली चव उतरलेली आहे आल्या आणि मिरचीची। तर आता हे गॅसवर ठेवून एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचं, सतत ढवळत राहायचं, म्हणजे पीठ आपलं छान शिजलं जातं, गुठळ्या वगैरे होणार नाहीत। तर त्याची काळजी घ्यायची, फक्त गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत त्यात। तर एकसारखं हलवत राहायचं व्यवस्थित पीठ। हा बघा, पीठ व्यवस्थित झालेलं आहे, बघू शकताय। आणि कलर हे किती छान आलेला आहे। हे बघा, पीठ शिजलेलं ओळखायचं कसं, तर ह्या पिठावर आपली चकाकी येते, अशी एकदम शाईन येते पिठावर। आणि पीठ थोडंसं हलवायला सुद्धा जड जातं, तेव्हा आपण ओळखायचं की आपलं तयार आहे आता। हे बघा, 1 मिनिट अजून थोडंसं हलवून घ्यायचं व्यवस्थित। मस्त पीठ तयार झालेलं आहे, बघू शकता। आता ते पीठ उतरून घेऊयात। आणि हे बघा, एक ताट घ्यायचं, त्या ताटाला थोडंसं तेल लावायचं, फार तेल लावायचं नाही, नाहीतर पीठ पसरलं जाणार नाही। बघा, थोडंसं ताटावर पीठ घेऊन पसरून घ्यायचं व्यवस्थित, चाकूच्या साहाय्याने पसरवायचं व्यवस्थित, बघू शकताय तुम्ही। पसरवून आपण असं मस्तपैकी 10 मिनिटं ठेवणार आहोत। हे बघा, 10 मिनिटं झालेले आहेत पीठ पसरवून। तर आता आपण छान चाकूच्या साहाय्याने ह्याचे कट मारणार आहोत, बघू शकताय। असं तुम्हाला कुठल्या आकारात खांडवी करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही कट मारू शकता। शक्यतो एवढ्या साईजचीच खांडवी करायची, साधारण 1 ते 1.5 इंचाच्या ह्याने कट मारून व्यवस्थित खांडवी अशी गुंडाळून घ्यायची, बघू शकता। मस्त अशी खांडवी गुंडाळून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। बघा, छान निघते एकदम, प्लेटला अजिबात चिटकत नाही खांडवी। तर आता आपण फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये। तेल छान गरम झालंय। आता त्या तडक्या पॅनमध्ये आपण 1 चमचा मोहरी घातलेली आहे,
मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी छान तडतडली म्हणजे त्यात अर्धा चमचा जिरे घालायचे। अर्धा चमचा जिरे घातले की कढीपत्ता घालायचा थोडासा आणि गॅस बंद करायचा आणि 1 चमचा तीळ घालून घ्यायचे। तीळ घातल्यानंतर चिमूटभर हिंग घालायचं त्या तेलामध्ये आणि आता ही फोडणी आपण आपल्या खांडवीवर टाकणार आहोत। बघू शकताय तुम्ही। तर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं फोडणी आपली सर्व पसरून घेऊयात खांडवीवर। एकदम साधी सोपी पद्धत आहे खांडवी बनवण्याची। तर कशी वाटली तुम्हाला खांडवी करण्याची पद्धत आमची? नक्की कमेंटमध्ये सांगत जावा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, म्हणजे आम्हालाही प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी। आता हा बघा, ह्याच्यावर ओलं खोबरं घालायचं थोडंसं आणि ओली कोथिंबीर हिरवी मस्त चिरून धुवून घेतलेली आहे कोथिंबीर घालून घेऊयात आपण। आता ही खांडवी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली बघू शकताय। तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला रुपाली पाककलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ